मंत्री, अभी तक हम इतने मामूली भी बचना चाहे और कोई रोक ले। हॅलो भावनो, आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. तुम्हाला बी असा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल. तर हा व्हिडिओ आपण कॅपकटमध्ये बनवला आहे. त्यासाठी तुम्हाला कॅपकटची गरज लागेल. तर कॅपकट डाउनलोड केल्यानंतर आपण कॅपकट ओपन करून घ्यायचे. कॅपकट ओपन केल्यानंतर इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. ते न्यू प्रोजेक्टवरती केल्यानंतर आपल्या हा बीटमार्कचा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. हा बीटमार्कचा व्हिडिओ माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जाईल. बीटमार्कचा व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथं आता बीट द्यायच्यात. बीट 1 जिथं बीट 2 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं. त्याआधी आपल्या त्या व्हिडिओ टच करून ऑडिओ साईडला काढून घ्यायचं आहे. ऑडिओ साईडला काढायचं झाल्यानंतर इथं एक्स्ट्रा ऑडिओवर क्लिक करायचं व आपला ऑडिओ साईडला होऊन जाईल. आता बीट 1 जिथं आहे बीट 2 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं. इथं बीट 2 झालं, इथं स्प्लिट करायचं. नंतर बीट 3 जिथं होईल तिथं एकूण 2च बीट आहे तिथं स्प्लिट करायचं. तर अशा प्रकारे आपल्या आता इथं फोटो ॲड करायचे आहेत. त्यावर क्लिक करायचे आणि रिप्लेस नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून आपला फोटो ॲड करून घ्यायचा ज्या फोटोवर व्हिडिओ बनवायचा तो असा व्यवस्थित ॲड करून घ्यायचा आहे. इथे बी सेम तसंच रिप्लेसवरती जायचं, फोटो ॲड करून घ्यायचा. इथे बी सेम तसंच रिप्लेसवरती जाऊन फोटो ॲड करून घ्यायचा. तर फोटो ॲड करायचं झाल्यानंतर इथं आपल्या आता PNG ॲड करायची. त्यासाठी ओव्हरले जायचे, ॲड ओव्हरले जायचे. वही PNG माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. हा जो शेवटचा भाग आहे आपला तो डिलीट करून टाकायचा. PNGवर क्लिक करून PNG व्यवस्थित अशी ॲड करून घ्यायची. नंतर इथं आपल्या आता इथे यायचं पहिल्या ह्याच्यावर काय ना बघा समजा ॲड करायचं झाल्यानंतर आपल्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, ॲडजस्टमध्ये जायचं व तिथं सॅच्युरेशन एकदम 0 करायचं -50. फिल्टरमध्ये जाऊन 2 नंबरचं क्लिअर आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. दुसऱ्या फोटोला सेम तसंच करायचं, ॲडजस्टवरती जायचं, सॅच्युरेशन एकदम 0 करायचं आणि फिल्टरमध्ये जाऊन क्लिअर नावाचं ॲनिमेशन लावून टाकायचं. एवढं केल्यानंतर तिथं पहिल्या फोटोवरती डबल आपल्या यायचं. इथं प्लस जो आहे त्यावर क्लिक करायचं व इथं शेवटून बी सेम तसंच करायचं असं. व पहिल्या कीवरती यायचं, फोटो असा इकडे घ्यायचा व इथं शेवटून यायचं असा इथे घ्यायचा. नंतर इथं बी की द्यायच्यात, इथं करायचं शेवटून बी इथं बी द्यायची. तर पहिल्या कीवरती यायचं, फोटो असा इकडे घेऊन ठेवायचा आणि ते शेवटून यायचं असं इथे घेऊन ठेवायचं. तर अशा प्रकारे आपल्या फोटोला की लागून जातील. इथं पहिल्या जी होती इथं पहिल्या ट्रान्झॅक्शन होते लाईट इफेक्टमध्ये जायचं व ते ब्लँच नावाचा इफेक्ट आहे त्यावर क्लिक करून लाईटवरती क्लिक करायचं. नंतर दुसऱ्या ट्रान्झॅक्शनवरती ते लाईट इफेक्टमध्ये जायचं व त्याला बी ब्लँचवर क्लिक करायचं आणि त्याची एकदम 0 करून टाकायची व राईटवरती क्लिक करायचं. आता एवढं केल्यानंतर इथे यायचं, ॲनिमेशनवरती जायचं व इथं रॉक वर्टिकली करून असं मोठं हे करायचं व राईटवरती क्लिक करायचं. इथं आता आपल्या इफेक्ट द्यायचं, त्यासाठी इथे यायचं, इफेक्टवरती जायचं व लाईट इफेक्टवर ते व्हिडिओ इफेक्टवरती जायचं. इथेच आपल्या तो ग्लिचमध्ये जायचं, ग्लिचमध्ये जायचं व इथं पहिला जो आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं व याची लेंथ त्या फोटो एवढी करून ठेवायची. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झाला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी वरच्या कोपऱ्यात एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ डाउनलोड होऊन जाईल.